मीनाक्षी, दिल्ली. जसं रोज प्रतिक्रमण करण्याने त्या दिवशी जाणता अजाणतेपणे दुःख पोचवलं झालं, धुतलं जातं. मग जुनं इतक्या वर्षांचं दुःख पोचवलं होतं, जाणते अजाणतेपणे कसं धुतलं जाईल? काय विचारायचं तुम्हाला? जसं जेव्हापासून तुमचं टी व्हीमध्ये प्रवचन ऐकलंय तेव्हापासून आम्ही प्रवचन हे रोज प्रतिक्रमण करतो की दिवसभरात जाणता अजाणता कुठे कोणाला पण कष्ट पोचवलं असेल आपल्या मन वचन कायेने, तर त्याच्यासाठी क्षमा प्रार्थना करतो की पुढे दादा भगवानांना शक्ती द्या की चूक न व्हावी, कोणाला कष्ट न पोचावे. आणि जसं हे तर रोजच करतो, पण असं आपलं इतकं वय झालं आहे तर जुने जे जाणते अजाणतेपणी कोणाला कष्ट पोचवले त्याचं प्रायश्चित्त कसं करावं? याच पद्धतीने आठवण करून की जेव्हा मी लहान होते तेव्हा मी माझ्या फ्रेंडला धक्का मारला होता, तिला खूप दुःख झालं, तर आज आठवण करून जुन्या दोषाची आज आठवण करून माफी मागितली. त्याच व्यक्तीच्या आतल्या आत्म्याजवळ तरी पण आज तो दोष धुतला जाऊ शकतो. जितके आठवतात तितके तरी धुवून टाका. आणि हळूहळू कधी प्रसंग असा आला तर तुम्हाला आठवेल हे पण माझ्या जीवनात घडलं होतं, चला माफी मागून टाकूया. तर असं हळूहळू आपली भावना आहे ही आपल्याला मागील एक एक दोष धुवून टाकायचा आहे. तर जागृतीत येईल तेव्हा हळूहळू तुम्ही धुवाल तर संपत जातील सगळे. नाही, पण जसे आठवणीत नाही तसे कोणी, तर त्याला आठवत नाही तर सोडून द्या. तुम्ही जितके आठवतात तितके तर धुवून टाका. असं नाही करू शकत आपण जसं प्रतिक्रमण करते वेळी की मागील 1 वर्षात 2 वर्षात 5 वर्षात 10 वर्षात 20 वर्षात जुने 30-40 वर्षामध्ये जे कोणी आपल्याला मन वचन कर्म कायाने कोणाला पण कष्ट झाले असतील त्यासाठी दादा भगवान आपल्याला क्षमा करण्याची शक्ती देतील. नाही, ते जनरल होत असतं. पण ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल एकेकाला आठवून माफी मागितली पाहिजे. आणि पूर्ण समजा म्हणजे पापाजी आहेत किंवा मदर आहेत तुमच्या, तर त्यांच्यासाठी बालपणापासून आजपर्यंत किती राग द्वेष मोह अभाव तिरस्कार द्वेष काही ना काही दोष घडलेत, सर्वांची माफी मागा. आणि नंतर मग तुम्हाला आठवतच नाहीये तर म्हणा जे काही बाकी आहेत बरोबर जाणते अजाणतेपणे त्यांनाही काही दुःख पोचवलं, सर्वांची माफी मागून टाकू. पण आधी जे आठवत आहेत तितके तरी आठवून धुवून टाका. समजलात आता? जय सच्चिदानंद. बस झालं ना? की याचा पण अर्थ समजायचा आहे? जय सच्चिदानंदचा अर्थ थोडा विस्ताराने समजवाल तर? सत चित आणि आनंद 3 शब्द आहेत. सत म्हणजे अविनाशी, चित्त म्हणजे ज्ञानदर्शन. चित्त मन बुद्धी चित्त अहंकार आहे ना, त्यामधील चित्त शब्दाला ज्ञान आणि दर्शनाच्या मिक्सरला चित्त म्हटलं जातं. आणि सच्चित झालं आपलं जे चित्त आहे संसारामध्ये अज्ञानतेमध्ये असतं चित्त आहे, म्हणजे विनाशीमध्ये चित्त जास्त असतं आपलं. मीच मीनाक्षी आहे, मी यांची वाईफ आहे, मी यांची सिस्टर आहे, मी यांची मदर आहे, विनाशीमध्ये चित्त आहे आपलं. तर विनाशीमधून अविनाशीमध्ये चित्त आलं, आपलं दर्शन आणि ज्ञान बदलून अविनाशीचं प्राप्त झालं. सत म्हणजे अविनाशी एक्सटर्नल, तर आपल्याला आनंद परमानंद मिळेल. तर सच्चित झाल्यावरती मग संपूर्ण प्रकाराने सच्चित झालं तर भगवंतांचं स्वरूप काय आहे? सच्चित आनंद, म्हणजे पूर्ण शुद्ध चित्त आनंद म्हणतात ना, तर तेच भगवंतांचं स्वरूप आहे. तर आपलं पण चित्त शुद्धी होत नाही, ॲब्सोल्यूट चित्त शुद्ध झालं की आपण पण स्वतः भगवंतपदी पोचणार आहोत. तर आत्ता जे आपण दर्शन करतो जय सच्चिदानंद म्हणतो, तर आतमधल्या भगवंताला अशा दृष्टीत ठेवून की हा सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला नमस्कार करतो. समजलं का आता तुम्हाला? हे जसं आपण म्हणतो की हे जग स्वयंचलित आहे, तर हे कसं समजायचं? स्वयंसंचालित? हां, स्वयंचलित स्वघटित आहे. जसं सर्व काही आपोआप होत असतं जगामध्ये, आपण लोक निमित्त बनत असतो. सत्य गोष्ट हीच आहे की जगामध्ये आपलं करता पण खरोखर नाहीये. इट हॅपन्स की आपण म्हणतो की मी केलं. बघा, बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याला दात कोण देतं? आई वडील दात देतात. बाळ स्वतः काढतो का? नाही, आपोआप पाण्यासारखं दूध पीत जाईल, हळूहळू दात उत्पन्न होत असतात, केस उत्पन्न होतात, शरीरामध्ये सर्व रचना इट हॅपन्स होतच जाते. म्हणजे एक्झॅक्टली म्हणायचं तर सर्व योग मिळाल्यामुळे कार्य होत जात असतं, कोणी स्वतंत्र करता नाहीये. म्हणजे समजा कधी तुम्ही कढी बनवली आहे? कढी? हां, तर बनवू शकता तुम्ही? हो, बनवू शकते. तर तुम्ही काय म्हणणार? मी कढी बनवू शकते.
पण कढीसाठी तुम्ही स्वतः स्वतंत्र आहात की कोणावर डिपेंडंट आहात? अं, ताक पाहिजे, मीठ पाहिजे, पाणी पाहिजे, मसाले पाहिजेत, खाणारा पण पाहिजे, चूल पाहिजे, लायटर पाहिजे, नाही? हो किती म्हणजे किती सगळ्या एव्हिडन्सची गरज आहे एक हो. कढी बनवण्यासाठी. हम्म. आणि तुम्ही म्हणजे काय? या मीनाक्षीचं मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, हातपाय, तर सर्व स्पेअर पार्ट्स पण वन ऑफ द एव्हिडन्सेस आहेत. हम्म. तर तुम्ही काय आहात यामध्ये? तर तुम्ही आत्मा आहात. कारण मीनाक्षी कढी बनवते तर सर्वांना जाणणारा तुम्ही आत्मा आहात. हो तर बरोबर. रिअलमध्ये तुम्ही स्वतः कर्त्या नाही आहात. मीनाक्षी वन ऑफ द एव्हिडन्सेस आहेत. हम्म. आणि बाहेरचे सगळे योग, कालक्षेत्र सर्व मिळून कढीचं कार्य होत असतं. तर यू आर नॉट डुअर ॲट ऑल, यू आर वन ऑफ द एव्हिडन्सेस. म्हणजे मीनाक्षी इज वन ऑफ द एव्हिडन्सेस अँड प्युअर सोल तर त्यामध्ये जाणणारा आहात, द्रष्टा, ज्ञाताच असतो. ह्यासाठी आत्मा तुम्ही रिअलमध्ये आत्मा आहात. आणि आत्म्याच्या स्वरूपाने तुम्ही यामध्ये जे काही कार्य होत आहे त्यामध्ये तुम्ही थोड्या पण कर्त्या नाही आहात, फक्त जाणणाऱ्या आहात. ही दृष्टी ठेवायची. आता जसं आपण आत्मा आहोत आणि समजा आपण डॉक्टर आहोत, हम्म. तर आपल्या मनामध्ये हा भाव असतो की जो कोणी आपल्याकडे येईल, ज्याचा आपण आत्मा किंवा आपल्या शरीराच्या माध्यमाने इलाज व्हावा, तर आपल्या मनामध्ये हा भाव असतो की आपण प्रत्येकालाच बरं करू शकू, प्रत्येकाचे कष्ट दूर करू शकू, कुणाचं पण आपल्या हातून अहित होऊ नये, कुणाची पण डेथ होऊ नये, यासाठी आपल्याला काय प्रार्थना करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. आणि 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 सिन्सिअरली हार्टिली जे करतात ते करेक्ट आहे. पण आतमधल्या शुद्धात्म्याला प्रार्थना करून तुम्ही डायग्नोसिस कराल तर पॉझिटिव्ह एव्हिडन्सने मग पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. आमचा तर असा अनुभव आहे की जितके पण पॉझिटिव्ह सिन्सिअरली करतात, हार्टिली करतात आणि पॉझिटिव्ह एव्हिडन्स पण करतात. हं. कसं तर आतमधल्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा की या भाऊसाहेबांना चांगल्या रीतीने औषध फिट होऊ दे आणि हो. त्यांचं स्वास्थ्य परत गेन होऊ दे, अशी कृपा करा. तर हा एव्हिडन्स वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे, पॉझिटिव्ह एव्हिडन्स, आणि खूप चांगला रिझल्ट येतो. जसं त्याला जे काही हवंय, सपोज कुणाला प्रेग्नन्सी हवे, जे काही असेल, म्हणजे त्याला जे कष्ट असतील, आपल्याला भाव हाच असतो की त्याला जे हवंय त्याला मिळावं. हां. तर त्याच्यासाठी प्रार्थना करण्यानेच फायदा ती होतो. प्रार्थना कुणाप्रती कराल? आतमधल्या शुद्धात्म्याच्या प्रती. शुद्धात्मा. आणि एक स्टेप पुढे जायचं आहे. तर मी शुद्धात्मा आहे आणि मीनाक्षीला म्हणावं तुम्ही प्रार्थना करा दादा चांगली. भगवानांना प्रार्थना. दादा भगवानांच्या साक्षीने खूप चांगला रिझल्ट येईल. निरुमा पण स्वतः डॉक्टर होत्या, त्या प्रार्थना करूनच पुढे गेल्या होत्या. जय सच्चिदानंद. राजकुमार शुक्ला, भोपाळ. दादाजी सांगतात की जिथपर्यंत पुरुष नाही झाला तिथपर्यंत स्वभाव करवत असतो आणि पुरुष बनला तर काम होत असतं. पुरुष होण्याचं काय तात्पर्य आहे? पुरुष कसं होता येतं? पुरुष झाला तर खरा पुरुषार्थ, नाही तर भ्रांतीचा पुरुषार्थ समजावा. म्हणजे मी राजकुमार आहे, हो ती रॉंग बिलीफ आहे. तिथपर्यंत राजकुमार स्वभाव स्वरूप आहे. आणि तुम्ही म्हणता मीच राजकुमार आहे, तर स्वभाव करवतो आणि तुम्ही म्हणता मीच करतो. आता मी जेवलो, मी जॉब केला, मी बिझनेस केला, तर मीच करताय. हा कर्ताभाव तो स्वभावामध्ये तन्मयकार होऊन करतो. यासाठी स्वभाव करवतो आणि स्वतः करताय. त्याला भ्रांतीचा पुरुषार्थ म्हटलं जातं. आणि स्वभावापासून वेगळे एकदा झालात की नाही, राजकुमार वेगळे आहेत आणि मी शुद्धात्मा आहे, की पुरुष पद म्हटलं जातं. हो आणि पुरुष तर पुरुषार्थ करू शकतो. कुठला पुरुषार्थ? मोक्षाचा पुरुषार्थ, म्हणजे रिअल पुरुषार्थ, आत्म्याचा पुरुष. आत्म्याचा पुरुषार्थ. काय ज्ञाता द्रष्टा राजकुमार काय करतायत? त्याला तुम्ही बघणारे ओळखणारे असता, तो रिअल पुरुषार्थ आहे. पुरुषाचा पुरुषार्थ खरा पुरुषार्थ, त्याचं फळ मोक्ष मिळतं. आणि भ्रांतीचा पुरुषार्थ म्हणजे बिझनेस झाला तरी पण ते पण कर्म म्हणजे स्वभाव करवतो. तप केलं ते पण स्वभाव करवतो, दान दिलं तो पण स्वभाव आहे, सेवा केली तो पण स्वभाव, आणि सेवा स्वभाव करतो आणि तुम्ही म्हणता मी केली सेवा, तर भ्रांतीचा पुरुष शुभ. होय. क्रोध आला तर मी क्रोध केला, तो पण भ्रांतीचा, तो तर निगेटिव्ह पुरुषार्थ आहे. म्हणजे पॉझिटिव्ह पुरुषार्थ आणि निगेटिव्ह पुरुषार्थ दोन्ही भ्रांतीचे पुरुषार्थ. समजलं आता? हो दादा, दीपक भाई, दादाजी सांगतात की पुरुष धर्म असं समजा, स्वभाव धर्मच समजा. हम्म. म्हणजे दोन्ही धर्म
मोक्षाच्या मार्गासाठी दोन्ही धर्म समजायचे आहेत, पण दोन्ही धर्मांना सेपरेट करून चालायचं आहे. जसं गहू आणि खडे दोन असतात ना, तर गहू ओळखून घ्या किंवा खडे ओळखून घ्या, तर तुम्ही साफ करू शकाल. आणि एकदा दोन्ही साफ झाले तर गव्हामध्ये तुम्हाला खाण्यात कोणतीच अडचण नाही येणार. होय कणिक बनवायला, पोळ्या बनवायला कोणतीच अडचण नाही येणार. होय तर हे स्वभाव आणि पुरुष म्हणजे आपण काय करतो, आत्म्याला ओळखलं आहे की माझं स्वरूप ह्यात काय आहे. तर हे गहू ओळखलेत की बाकी राहिलेत ते सर्व खडे आहेत. होय तर मी शुद्धात्मा आहे, तर बाकी सर्व स्वभाव. स्वभावामध्ये सूक्ष्म स्वभाव, क्रोध, मान, कपट, मोह, राग, द्वेष हे सूक्ष्म स्वभाव आहेत. अहंकार, बुद्धी, चित्त, मन सर्व सूक्ष्म स्वभाव. आणि स्थूल स्वभाव म्हणजे हा देह दिसतोय, स्त्री स्वरूप आहे, पुरुष स्वरूप आहे, वाणी आहे, क्षत्रिय आहे, पाटीदार आहे, ते सर्व स्थूल स्वरूपात आहेत. आणि दुसरे एक नाही, कोणी क्रोधाने बोलत आहे, वाणी कुणाला दुःख देत असतात, दिसत असतं, तो सर्व स्थूल भाग आहे. होय पण आत्म्याशिवाय बाकी राहील तो सर्व स्वभाव. तर आपण आपल्याच पार्टला ओळखलं की माझा पार्ट शुद्धात्मा आहे, बाकी सर्व स्वभाव आहे. स्वभाव आहे. समजला जातो. जय सच्चिदानंद. महेश शर्मा, दिल्ली. सूक्ष्म शरीराबाबतीत विस्ताराने सांगावं. त्यात काय जाणून घ्यायचंय? सर, सूक्ष्म शरीराबाबतीत की सूक्ष्म शरीर कशा तऱ्हेने, म्हणजे आपण सर्व पुढे कशा तऱ्हेने सर्व चालतं हे? ॲक्च्युली ही जी फिजिकल बॉडी जी दिसते ना, शरीर अन्न खातं, नोकरीधंदा करतात, ही फिजिकल बॉडी आहे. आणि सूक्ष्म शरीर त्याला तेजस शरीर म्हटलं जातं, इलेक्ट्रिकल बॉडी. आणि तिसरं आहे कार्मण शरीर, त्याला कॉझल बॉडी म्हटलं जातं. जे कर्म चार झालेत ते कलेक्शन ऑफ कर्म, त्याला कॉझल बॉडी म्हटलं जातं. तर जसं घर आहे तर इलेक्ट्रिसिटी असेल तर लाईट चालेल, फ्रीज चालेल, पंखा चालेल, AC चालेल. तर इलेक्ट्रिसिटी जशी पाहिजे ना घरात सर्व मशिनरी चालण्यासाठी, तशी फिजिकल बॉडीची जी मशिनरी चालते इलेक्ट्रिसिटीने, जसं रेस्पिरेशन, डायजेशन, सर्क्युलेशन, फिल्टरेशन, सर्व मशिनरी त्या पॉवर सप्लाय इलेक्ट्रिसिटीमुळे आहेत. आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय सूक्ष्म शरीरातनं होतो. आणि सूक्ष्म शरीर कसं आहे, ते आत्म्याच्या प्रेझेन्सने आपोआप उत्पन्न झालं आहे. परमाणूचं आहे पण इलेक्ट्रिकल बॉडी म्हटलं जातं त्याला. जसे सनरेज येतात आणि इथे काही मटेरियल असं ठेवलं सोलार इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, ते फोटोसेल असतात ना, त्यांना काही रेज लागल्यावर इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. तुम्ही मग ती स्टोअर करू शकता, याने मशिनरी चालू शकते. तर ही लाईट आहे, हे मटेरियल आहे. दोघांना लाईट मटेरियलला टच होते तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, फोटोसेल. तर असे जड परमाणू आहेत आत्म्याशिवायचे. आणि आत्मा तर प्रकाश स्वरूप आहे. आत्म्याचा प्रकाश जेव्हा जड परमाणूंना टच होतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. आणि त्या इलेक्ट्रिसिटीने हा कम्प्युटर, ब्रेन चालेल, हार्ट चालेल, लंग्स चालतील, किडन्या चालतील, सगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम सर्व चालतात. इलेक्ट्रिसिटी आहे, सारखंच आहे. तर सूक्ष्म शरीर म्हटलं जातं. जशी फिजिकल बॉडी आहे त्याच आकारामध्ये सूक्ष्म शरीर आहे. पण जसं ते बुद्धीच्या दृष्टीने समजून येईल असं नाही आहे, दिसेल असं नाही आहे, केवळ ज्ञानीच्या दृष्टीने दिसेल असं आहे. समजलात आता तुम्ही? हो. म्हणजे इतकं आपण समजायचं, हे असं हा क्रोध होतो, मोह होतो, माया होते, हे सर्व शरीरामध्ये इफेक्ट होत असतो. इलेक्ट्रिकल बॉडी त्यात सपोर्ट करत असते. सर्व सिस्टीम्सना सपोर्ट इलेक्ट्रिसिटीने आहे. चार्जिंग करतायत पण इलेक्ट्रिसिटी आहे, आणि डिस्चार्जमध्ये पण इलेक्ट्रिसिटी आहे. आणि इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय इलेक्ट्रिकल बॉडीमधून आहे. तेवढं आपण समजलं पाहिजे. आपण त्यात वेगळे आहोत, शुद्ध आत्मा आहोत. या जागृतीमध्ये राहिलं पाहिजे. जय सच्चिदानंद. मिस गीता यादव. माझी लग्न करायची इच्छा नाहीये. माझं मला स्वतःचं करिअर बनवायचं आहे. हो. आसाम.
आता शिकायची इच्छा आहे आणि जगत कल्याणासाठी निमित्त बनायचं आहे. परंतु माझे वडील आता माझं लग्न करू पाहतायत आणि मी त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत आहे. कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करावं. हळूहळू टाईम तर काढावाच लागेल ना. आणि सांगा, माझं शिक्षण उद्या किती वर्ष बाकी आहेत पूर्ण व्हायला? मी आताच हायर सेकंडरी फर्स्ट इयर झाले आहे. किती, 2-3 वर्ष आहेत? हो. तुमच्या ते समाजामध्ये काय लवकर लग्न करत असतात का? हो. आता भावना अशी करा की आपल्याला हे जावं तर लागणारच लग्नाच्या चक्रातून. नाही जायचंय? नाही, पण असा भाव आतून वाटतच नाहीये. काय? असं आतून वाटतच नाहीये की लग्न लग्न व्हावं. करावं. असंच वाटतं की नाही व्हावं. पण आता वडिलांच्या इच्छेविरुद्ध पण नाही जाऊ शकत. हो, नाही जाऊ शकत. आणि हा समाज पण तुमचा असा आहे की लग्न नाही केलं तर नाही चालणार तिकडे. हो. आणि मग भावना करा की आपल्याला असं काही मिळावं की आपण सत्संगही करू शकू, आत्मकल्याणही करू शकू आणि आपल्या आई वडिलांचं पण कल्याण करावं. नवऱ्याकडे गेलो तर त्यांचंही कल्याण करावं. हो. दुसरा तर काही उपायच नाहीये. टाईम काढू शकता तर काढा. 1 वर्ष 2 वर्ष की बाबा 1-2 वर्ष मला माझी द्या. माझं शिक्षण होईल तर मी चांगल्या तऱ्हेने लाईफमध्ये मला काही करिअर करायचं आहे, काही नोकरी धंदा करायचा आहे, काही घरात सासरी पण अडचण आली तर मी कमावू शकेन. थोडा मला वेळ द्या, रिक्वेस्ट करा. हो. आणि समजा ते लोक लग्न करूनच टाकतील असं घडलं तर आता तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तर नेहमीच करा आणि 1-2 वर्षानंतर लग्न करा. जो कुठला रस्ता निघत असेल तो करा. बाकी आतमध्ये भाव ठेवा की मला मागील जन्माचा हिशोब या जन्मी येईल. या जन्मात नवीन बीज असं पेरा की आपल्याला मोक्षगती प्राप्त व्हावी आणि आपलं जन्माजन्मामध्ये हे संसारात भटकतं मन भटकणं सुटून जावं. आणि आत्म्याचं ज्ञान तुम्ही घेता अशी सुद्धा भावना करा की आपल्या मात्यापित्यांनी पण घ्यावं. आणि जर माझं सपोज लग्न ठरलं तर सासरच्यांनी पण हे आत्म्याचं ज्ञान मिळवावं आणि सर्वांनी आत्म्याच्या ज्ञानात राहून कर्मबंधनातून मुक्ती मिळवावी अशी भावना करा. ठीक आहे. तुम्ही एकट्याच आलात की कुणी मातापिता बरोबर आले आहेत? नाही, भाऊ आणि वहिनी आले. भाऊ बहिणी आले. हो. ते दोघे तर समजू शकतात ना तुमचं म्हणणं? ते समजू शकतात पण बाबांच्या अगेन्स्ट तेही नाही जाऊ शकत. तर मग थोडा टाईम काढा की बस हे 6 महिने मला अभ्यास करू द्या, नंतर मग करूया, विचार करूया. हो. थोडा टाईम ढकलून शिक्षण तर पूर्ण करा. मग पुढचं बघू. मध्येच मेन टाईम तुम्ही तुमचा भाव मजबूत करा, प्रार्थना करा दादाजींना. आणि काही असे योग असे मिळून आलेत की मला माझा आध्यात्मिक प्रोग्रेस आणि जगत कल्याणाच्या भावनेमध्ये काही लिंक मिळावी अशी प्रार्थना करत राहा. हो. समजलात तुम्ही आता? हो. लग्न करण्याविषयी जे आता वाटतं ते सर्व मागील कर्मांचं आहे ना? खरोखर तर मागील कर्मांची बीजं येतात, पण आता लिंक समजा मिळाली तर उगवतील आणि जाळले तर जाळू पण शकता. पण लिंक किती आपला हिशोब आहे त्याच्यावर आहे. प्रारब्धात किती जे तुमच्या पुरुषार्थात हे आहे की आपली भावना करणं हा तुमचा पुरुषार्थ आहे. बाकी रिझल्ट येणं आता नशिबाच्या अधीन आहे. हो, पण आता तर मी भाव करू शकते ना की नाही करायचं भाव लग्न? करू शकता, स्ट्रॉंग पण राहू शकता हो. आणि ट्राय पण करू शकता, प्रयत्न सुद्धा करत जायचं. पण क्लेश, भांडणं, तुफान ते नाही करायचं आपल्याला. हे आता प्रारब्ध पूर्ण करा आणि भावना करा की असं काही मिळावं की आपला हा मोक्ष मार्गाचा सत्संग सुटता कामा नये. हो. ही मनात भावना दिवसरात्र ठेवा आणि प्रार्थना करत राहा. आणि तुमच्या वडिलांच्या पण शुद्धात्म्याला प्रार्थना करा की यांच्याशी मला कोणताच क्लेश, रागद्वेष नाही करायचा आहे. माझी भावना आहे सर्वप्रथम लग्न न करण्याचा विषय तुम्ही बोलायला जाल तर भांडण वाढणारच आहे. हो, खरं म्हणून आहे. आधी ही स्टेप करा की मला माझा 2-3 वर्षांचं करिअर पूर्ण करायचं आहे. हो. आणि थोडी त्याला प्रार्थना करा वडिलांच्या शुद्धात्म्याला आणि थोडा टाईम काढा. हो. आणि भाऊ आणि वहिनी तुम्हाला समजू शकतात तर त्यांची हेल्प मिळेल तर अजून चांगलंच आहे. हो. साष्टांग नमस्कार. हां, जय सच्चिदानंद. नीलम वर्मा, हो. अजमेर. परमात्मा दशेला पोचण्यासाठी काय करावं लागतं? आत्म्याचा अनुभव कसा येतो? परमात्मा दशेला पोचण्यासाठी प्रथम आत्मज्ञान प्राप्त करणं ही प्रथम स्टेज आहे. तुम्ही तर ज्ञान घेतलंय ना?
तर हे आत्मज्ञान घेता तेव्हा अंतरात्मा दशा असते. आणि आता अंतरात्मा दशेमध्ये राहून दादा भगवानांच्या 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे आणि हळूहळू एक एक फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. तर जितक्या फाईली संपत जाणार आहेत तितकंच अंतरात्मा दशेमधून शुद्धात्मा म्हणजे फाईलवाला आहे त्याला शुद्धात्मा म्हटलं जाईल. फाईल संपली ज्यांची तो परमात्मा दशेमध्ये पोचला. फाईलीमुळे आपली पुढची वरची दशा थांबलेली आहे. जितकं आपण 5 आज्ञांचं पालन करत राहणार आणि एक एक फाईलचा समभावाने निकाल करत जाणार तेव्हा पुढची दशा येणारच आहे. आणि त्यासाठी 5 आज्ञा आणि 5व्या आज्ञेमध्ये सत्संगाचं महत्त्व ठेवलं आहे. कारण आत्मज्ञानाची जागृती या सत्संगानेच तुमची वाढणार आहे. म्हणजे सत्संगाला खूप महत्त्व देणं जरुरी आहे. पुस्तकं घरी वाचू शकता, VCD बघू शकता, TV प्रोग्रॅम प्लस प्रत्यक्षही सत्संगात येऊन काही आपल्या समस्या आहेत समाधान केलं तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीत सहजता राहील. समजलात आता तुम्ही? आणि आत्म्याचा अनुभव कसा होतो हेच जागृती वाढली तर आत्म्याचा अनुभव वाढत जाईल. जे आधी नीलमचा कोणी इन्सल्ट केला तर आतमध्ये भोग सुरू होतात, अहंकाराचं सफरिंग होतं. तर त्याच्यावर तुम्ही जागृती ठेवाल, नीलमला होत आहे मला नाही. हळूहळू अहंकार संपत जाईल, अनुभव आत्म्याचा प्रकट होईल. या जागृतीने वेगळेपण अनुभवास येतं आणि हळूहळू दोष संपले सगळे तर आत्म्याचा अनुभव वाढणार. समजलं तुम्हाला? आणि एक दादा भगवानांनी सांगितलं की काम, क्रोध, मद, मोह, लोभाचे सगळे परमाणू डिस्चार्ज होत असतात. तर ते डिस्चार्ज कसे होत असतात? डिस्चार्ज पाहिल्याने त्याचं ते नीलमला क्रोध आला आहे, मी शुद्धात्मा आहे, तर नीलमला सांगायचं तू प्रतिक्रमण कर. तर हे क्रोधाचे परमाणू पण जातात आणि आपण त्याला वेगळं पाहिलं तर आपली जागृती वाढते. वेगळं पाहायचं आहे, हे नीलममध्ये होतं मला नाही, मी शुद्धात्मा आहे. तर जर दादांजवळ अशी आपण प्रार्थना केली की सगळे परमाणू आपले डिस्चार्ज व्हावेत, तर मग जर हे सगळे परमाणू डिस्चार्ज होतील तर मग आपण काम कसं करणार? मग तर आपल्यात शक्तीच नाही राहणार अजिबात. नाही असं नाहीये. हे क्रोध, मान, माया, लोभ तर डिस्टर्ब करतात. प्रकृती तर हिशोब घेऊन आली आहे, सगळ्या जीवनाचा हिशोब घेऊन आली आहे. ह्या प्रकृतीमध्ये दखल क्रोध, मान, माया, लोभाने असं ही दखल बंद झाली तरी पण प्रकृती आपलं काम करत राहील. खाणं पिणं झोपणं काम नोकरी धंदा सर्व व्यवहार होतील. असं त्यामध्ये दखल न व्हावी, या दखल देण्यामुळेच आत्म्याचा अनुभव थांबलाय. क्रोध, मान, माया, लोभ संपले आहेत, दखल बंद होत असते मग आत्म्याचा अनुभव होतो. तर हे दादाजींना अशी प्रार्थना करण्याची गरज नाही आहे की माझ्या क्रोध, मान, माया, लोभाचे परमाणू सर्व संपवून टाका. त्याच्याऐवजी अशी प्रार्थना केली पाहिजे की जेव्हा क्रोध, मान, माया, लोभाच्या परमाणूंचा उदय होईल तेव्हा मला जागृतीमध्ये राहायची शक्ती द्या. मी त्यांचा समभावाने निकाल करू शकेन अशी मला शक्ती की द्या. हे नीलमला होत आहे, शुद्धात्म्याला काहीच नाही होत आहे. मी शुद्धात्मा आहे, मला नाही होत, नीलमला होत आहे आणि त्यांचा समभावाने निकाल करायचा आहे. राग द्वेष कधीच नाही ठेवायचा आहे. क्रोधाच्या प्रती, राग द्वेषाच्या प्रती समभाव ठेवायचा आहे. जो पण व्यवहार होतो त्यात समभाव ठेवायचा आहे. अशी शक्ती मागितल्याने जागृती वाढेल तुमची. आणि एक प्रश्न असा आहे की डिस्चार्ज कसं कळणार की आपलं कर्म डिस्चार्ज होत आहे आणि नवीन चार्ज नाही होत आहे? डिस्चार्जमध्ये काय आहे की जे कुठलं नशिबामुळे कार्य होतं ते सर्व डिस्चार्जच आहे. आणि एक्झॅक्टली पाहायचं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व डिस्चार्ज कर्मच आहेत. आणि आतमध्ये अज्ञानता जेव्हा होती की मीच नीलम आहे आणि मीच कर्ता आहे, अच्छा, त्याच कर्ता भावनाने कर्म चार्ज होत होतं. आता कर्ताभाव सुटत असतो की मी शुद्धात्मा आहे आणि नीलम जे करता आहे ते सर्व सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्समुळे होतं. व्यवस्थित शक्ती करवते. ह्या जागृतीने नवे कर्म चार्ज नाही होऊ शकणार. म्हणजे असं आता जे काही होतं आहे ते एक्झॅक्ट डिस्चार्जच आहे. आपण फक्त वेगळेपणाची जागृती ठेवायची आहे आणि कुणाला डिस्चार्जमुळे दुःख झालं तर नीलमकडून प्रतिक्रमण करून घ्यायचंय. समजलात आता तुम्ही? हो. आणि एक म्हणजे आपण विज्ञान स्वरूप आहोत तर ते कसं? तेच विज्ञान स्वरूप म्हणजे तेच केवळ ज्ञानस्वरूप, त्यालाच विज्ञान स्वरूप म्हटलं जातं. आणि अंतरात्मा दशा ती ज्ञानस्वरूप आहे. इंटरिम गव्हर्नमेंट आणि फुल जेव्हा स्टेज आली तेव्हा त्याला विज्ञान स्वरूप म्हटलं जातं. तर आता जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं तेव्हा आपल्याला काय मिळतं? मी शुद्धात्मा आहे ही जागृती मिळत असते. तर याचा अर्थ असा नाही झाला की पूर्णावती झाली आहे, ही बिगिनिंग झाली आहे. आत्मज्ञान ती बिगिनिंग आहे. आता विज्ञान स्वरूप म्हणजे ती पूर्णावती जी मिळवायची आहे, परमात्मा दशा मिळवायची. तर या 5 आज्ञांमध्ये राहायचा पुरुषार्थ करा आणि फायलींचा समभावाने निकाल करत जा. तर हळूहळू
पुढची दशा मिळेल हो. आणि ती दशा आहे विज्ञान स्वरूप. अच्छा. म्हणजे आपण असं जागृतीमध्ये राहण्यासाठी दादाजींनी वाक्य दिलंय की तुमची जी दशा आहे ती अंतरात्म दशा आहे. तुम्ही ध्येय ठेवा, लक्षामध्ये ठेवा की मला पूर्णावती विज्ञान स्वरूपापर्यंत पोचायचं आहे. विज्ञान म्हणजे केवळ ज्ञान स्वरूप, ॲब्सोल्यूट स्टेज. तर आता आपण आत्म्याचे प्रतितीवाले आहोत उपाध्याय पदामध्ये. उपाध्याय दादांच्या मन वचन काया नावाचं पुस्तक आहे, त्यात लिहिलंय की उपाध्याय नमो लोये सव्वसाहोणम. हा उपाध्याय. तर उपाध्याय, आता आपण उपाध्यायवाल्या स्टेजमध्ये आहोत, हे कसं कळणार आपल्याला की आपण उपाध्यायवाल्या स्टेजमध्ये आहोत? नाही, ती स्टेज तुम्ही चेक नका करू. अच्छा. हा, हे अक्रम आहे का फ्लाईटमध्ये आपण कुठे पोचलोय उतरू तेव्हा माहित होईल मुंबई आली. हा, तर केवळ ज्ञानाच्या स्टेशनवर पोचाल तेव्हा दिसेल. मधोमध फसला आहात. मधोमध फसला नाही आहात, प्रोग्रेसमध्ये आहात, फसला नाही आहात. अच्छा, फक्त प्रोग्रेसमध्ये आहोत. प्रोग्रेसमध्ये आहात. पण मध्येच ही बुद्धी काय करते, मला कुठली दशा मिळाली असेल, साधू असेल, उपाध्याय असेल की आचार्य असेल, अरे सोडा, खरोखर मी शुद्धात्मा ऍक्च्युली हे जे रिलेटिव्ह आहे हा. हे रिलेशनमध्ये आहे. साधू आहे की उपाध्याय आहे की ज्ञानी आहे, आचार्य रिलेटिव्ह स्टेज आहे. आपला निर्विशेष पद आहे आपलं, असं त्याच्या वरची गोष्ट मिळाली आहे, त्याच जागृतीमध्ये राहा आणि हे कर्मांचा स्वमभावाने निकाल करत जा. आपल्याला तर पूर्णाहुतीचं लक्ष ठेवायचं आहे. मध्ये कुठली स्टेज आली हे इम्पॉर्टंट नाहीये तितकं. पूर्णाहुतीवाल्या स्टेजसाठी तो प्रज्ञाशक्ती काम करते आणि बुद्धी काम नाही करते. प्रज्ञाने आपल्याला सर्व काही समजते. तर रिअलमध्ये आपल्याला प्रज्ञेने माहित होत असतं सर्व काही की आपल्याला बुद्धीने कळत असतं? नाही, प्रज्ञेनेच माहिती होईल. प्रज्ञेने. सिंपल. अच्छा. आणखी पण शॉर्ट मध्ये बघायचं हा. आहे तर आपल्या चुका बघा आणि त्यांना धुवून पुरुषार्थ करा, बस. दुसऱ्याला अच्छा. दुःख होत असतं, त्या चुकांना धुवून टाका. आता हो. तिथून पुरुषार्थ सुरू करा, तर तुमचा प्रोग्रेस होतच राहील. समजलं का आता? हो. जय सच्चिदानंद.